जनाईने म्हणावं, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानदेवा, मरून या बा जावे तुझ्याची पोटा यावे. मी मरून जन्माला यायचं मान्य करेन, कारण संत जन्माला यायचं मान्य करत नाहीत महाराज. जन्म घेणे म्हणतात हे दुःख आहे, पण यायचंच झालं तर मला तुझ्या पोटाला येणं आवडेल, मला तुझ्यासारखी आई भेटावी असं जनाई म्हणते. भाग्य नाही महाराज, ते भाग्य चांगदेवांना लाभलं, सच्चिदानंद बाबांना लाभलं. शिष्य होण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलं, ठराविकच लोकांना. आणि बंधुवर्ग होण्याचं निवृत्तीनाथ दादांना यांना भाग्य लाभलं. म्हणून भाग्यानं आलेले संत आहेत. काही उगाच उठून तोंडाला बोलावं, वक्तेनेही तोंड महाराज सांभाळून संतांचं चरित्र बोलावं, हे अपार सामर्थ्य असणारे संत आले भूपटलावर. म्हणून तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, साक्षात परब्रह्माचा ठसाच म्हणून खाली आले. उगाच काहीतरी आम्ही त्यांना जीवनचरित्र लावणं, आम्ही बोलणार पामर, आमच्या अंतकरणात वासना, आमचं जीवन बरबटलेलं, आणि आम्ही बोलणार मुक्त पुरुषाचं चरित्र कसं शक्य आहे? तरी देखील ज्ञानोबराय आम्हाला काय म्हणतात, एक मार्ग दाखवतात की एखाद्या पुरुषाला आपली वस्तू दिसत नसेल तर त्यानं दिवा धरू नये. काय जे मुक्ता ते निर्धारिता, ते लाभे आपलीच मुक्तता, जैशी दिपे दिसे पाहता आपली वस्तू. दिव्याला दुसऱ्याला दाखवायचं काम करायचं आहे, दिवा उजेडातच आहे महाराज. तसं मुक्त पुरुष हा स्वतः मुक्तच आहे. ज्ञानानं तो काय झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे, पण त्याला आता काम उरलेलं नाही, पण लोकांसाठी त्यानं फिरायला काय हरकत आहे? म्हणून हे चरित्र तुम्ही आम्ही काय करायची, सदैव प्राणापरवती जपायची, आवडेल तितकी वाचायची, सदैव श्रवण करायची, आणि त्यांच्या चरित्रातच आपलं चित्त शुद्ध करून घ्यायचं. म्हणून ज्ञानोबरायांचं चरित्र, तुकोबरायांचं चरित्र महिपती बाबांनी लिहिलंय महाराज. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर विजय म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे, त्यांचं अखंड चरित्र ज्ञानोबरायांचं मांडलेलं आहे. त्यांनी वेळ काढून महाराज हे सगळं वाचावं. हे वाचल्याखेरीज मरू नये असं मला तरी वाटतंय. आम्ही मराठी माणसं आहोत, मरायचंच आहे एक दिवस, पण काहीतरी कादंबऱ्या वाचण्यापेक्षा संतांचे चरित्र वाचावीत. आम्हाला कुठं घडतंय आळंदीला जायला, काय घडतंय? आम्ही संसारी माणसं महाराज. घर बसल्या आज ज्ञानेश्वरी ज्यानं उघडली तो आळंदीतच आहे, नाही कुठं. विश्वाकार माऊली झालेली आहे, विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाश. नवल आहे, ज्ञानोबराय सांगतात विश्वाकार झालेले संत आहेत. म्हणून एवढा मोठा आकार धारण करणारे हे महापुरुष, देवाने त्यांचं महाराज काय करावं, पालन पोषण, देवाने त्यांची लीला बघावी, देवाने स्वतः समाधीला हजर राहावं. देव स्वतः आळंदीत 8 दिवसच पडून आहेत. आजही देव कुठं आहेत महाराज? आळंदीतच आहे. कृष्ण पक्षामध्ये एकादशीला आमचे नियमाचे वारकरी दर्शनाला जात नाहीत महाराज, कारण एकादशीला देव तिथं वद्यातल्या नसतोय. कुठं असतो? आळंदीला असतो.